मध्ये पोहोचणं अपेक्षित आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि जसं आपण आता काही राजकीय नेते असतील किंवा काही सिने अभिनेते असतील, काही संगीतकार असतील त्यांच्याकडनं देखील ऐकत होतो। म्हणजे प्रत्येक जण फॉलो करत होता। म्हणजे मला असं वाटतं आपण तेच मगासपासून बोलतोय की जनसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत राजकीय नेते, मंत्री महोदय प्रत्येकाचं लक्ष त्या फायनलकडे होतं। आणि अगदी देवेंद्र फडणवीस जेव्हा आता बोलत होते तेव्हा त्यांच्या सगळ्या जे संबोधनामध्ये देखील त्या विश्वचषक हा फॉलो करत होते असं दिसतंय। आणि याचं कारण हेच आहे की क्रिकेट हा या सगळ्या मंडळींचा, तुम्हा आम्हा भारतीयांचा श्वास आहे। आणि म्हणूनच जेव्हा क्रिकेट श्वास असतो ना तेव्हा प्रत्येकाला असं वाटत असतं की हा विश्वचषक माझा व्हावा, हा 2020चा विश्वचषक आज माझा झालाय, आपला झालाय। आणि म्हणूनच त्याचा आनंद साजरा करण्यासाठी तो आपल्याला जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या या रतिमहारथींसोबत काही क्षण घालवण्यासाठी त्यांची एक झलक पाहण्यासाठी ही सारी गर्दी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर, मुंबईच्या क्वीन्स नेकलेसवर, मुंबईच्या राणीच्या रत्नहाराच्या ठिकाणी ही सारी गर्दी हजारोंच्या संख्येने एकत्र आली आहे। मुंबईचे पोलीस आपल्या कर्तव्यात कुठेही कसूर करत नाहीयेत त्यांचं नियंत्रण करण्यासाठी। पण या क्षणी देखील आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की सगळ्या माणसांनी आपल्या उत्साहाला थोडासा आवर घालून या क्षणाला कुठलंही गालबोट लागू नये याचा प्रयत्न केला पाहिजे। कारण हा क्षण अवघ्या भारतासाठी इतिहासात नोंदला जाणार आहे। कारण आपण 2020चा विश्वचषक जिंकलाय, 2020चा विश्वचषक हा माझा झालाय, आपला झालाय, भारताचा झालाय। खरं आहे। आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांसाठी देखील, आणि आपण मगाशी जसं बोललो की अनेक खेळाडूंसाठी, खरं तर युवा खेळाडूंसाठी हा देखील एक वेगळा क्षण आहे। जसं तू म्हणालास ऐतिहासिक क्षण आहे आणि तो त्यांना देखील साठवायचा आहे। त्यामुळे ते देखील इकडे फोटोग्राफ्स काढतायत, एकमेकांशी संवाद साधतायत आणि पुढे जातात। अश्विन, तुला एक महत्त्वाचा क्षण दाखवतो पुन्हा एकदा। थोडंसं बस आपल्या स्क्रीनच्या बाहेर गेली आहे, पण राहुल द्रविड या गर्दीच्या बॅकग्राऊंडला ठेवून आपलं छायाचित्र काढून देतोय। आज राहुल द्रविड आज 50शी ओलांडली आहे, पण आज एखाद्या लहान मुलासारखा त्याचा उत्साह दिसतोय आणि त्याचं कारण देखील स्वाभाविक आहे। वानखेडे स्टेडियमसाठी ही आपण बस बघतोय, ओपन डेक बस। जसं 2007ला ज्या प्रकारे स्वागत केलं होतं टीम इंडियाचं, अभिनंदन केलं होतं, अगदी तशाच प्रकारे अभिनंदन टीम इंडियाचं इथे केलं जात आहे। प्रत्येक सदस्य वर्ल्ड चॅम्पियन टीमचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि वर्ल्ड कप सुद्धा हार्दिक पांड्याच्या हातात आपण बघतोय वर्ल्ड कप आहे आणि संपूर्ण टीम आपल्याला इथे पाहायला मिळते। विराट कोहली जो हे सगळं दृश्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना पाहायला मिळतोय आणि हार्दिक पांड्या ज्याच्या हातात T20चा तो वर्ल्ड कप जो आपण भारतीयांनी देशामध्ये पाहून फक्त टेलिव्हिजनवर बघितला, तो वर्ल्ड कप इथे आपण बघतोय। रवींद्र जडेजाला सुद्धा मोह आवडत नाहीये, कारण लाखोच्या संख्येनं क्रिकेट प्रेमी हे फक्त टीम इंडियाला शेअर करण्यासाठी, टीम इंडियाला अभिनंदन करण्यासाठी आलेले आहेत। संजू सॅमसन पाहतोय आणि सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, रोहित शर्मा आपण बघतोय। रोहित शर्मा, मुंबईकरांचं प्रेम रोहित शर्मावर किती आहे हे तो बघतोय आणि आपण विजयी झालो हे पुन्हा एकदा आपल्या देहबोलीतून सांगतोय। स्वप्न आपण साकार केलं ते आपल्या देहबोलीतून तो सांगतोय। पूर्ण स्टाफ जो वर्ल्ड कप मध्ये होता तो स्टाफ सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय। अक्षर पटेल सुद्धा समोर आहे, रवींद्र जडेजा। जसं आपण बघितलं की हे सगळं दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये प्रत्येक खेळाडू कैद करताना पाहतोय, कारण हे सगळं स्वप्नवत आहे। प्रत्येक जण, प्रत्येक क्रिकेटर खरं तर त्याचं स्वप्न असतं की अशा प्रकारे स्वागत व्हावं, अशा प्रकारे अभिनंदन आपलं केलं जावं आणि अगदी स्वप्नवत अभिनंदन, स्वप्नवत गर्दी या सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या नशिबात आलेली आहे। आणि रोहित शर्मा आपल्या एबीपी माझा प्रेक्षकांसाठी आपण दाखवतोय, अशा प्रकारे रोहित शर्मा आपल्या देहबोलीतून दाखवतोय आपण साकार केलंय, आपण जिंकलो। आपण साधारणपणे आपण बघितलं तर 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा T20 वर्ल्ड कप आपण जिंकलोय आणि प्रत्येकाचे धन्यवाद सुद्धा तो मानतोय। सूर्यकुमार यादव आपल्या कॅमेऱ्यातनं
हे सगळे दृश्य कैद करतोय. 2 किलोमीटरचं हे सगळं अंतर आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे तासभर लागेल. आनंद, आपला तिरंगा आपल्यासोबत अक्षर पटेलनी ठेवलेला आहे. पुढचे काही विराट कोहली बघतोय. विराट कोहली सुद्धा सर्वांचे धन्यवाद मानतोय. प्रत्येक टीमनी, प्रत्येक सदस्यांनी आपलं काम वर्ल्ड कप मध्ये केलं आणि त्यामुळेच प्रत्येकाला पाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं मरीन ड्राईव्ह मध्ये हे क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत आणि ही ओपन डेक बस शिवम दुबे आपण बघतोय. सूर्यकुमार तर मग्न दिसतोय कारण त्याला सगळं काही